गजानन मारणेची दहशत का वाढली? कोणकोणत्या नेत्यांचा त्याला पाठिंबा आहे? पुण्यातल्या कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला कोथरूड भागात मारहाण केल्याबद्दल गजानन मारणेच्या 3 साथीदारांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह गजानन मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते. गजानन मारणेवर मकोका कायद्याअंतर्गत करण्यात आलेली ही 4थी कारवाई आहे. याआधी 3 वेळेला मकोका कारवाई होऊन देखील गजानन मारणेची दहशत कमी होण्याऐवजी वाढत का गेलीये याचं कारण म्हणजे सर्वपक्षीय राजकारण्यांनी राजकीय फायद्यासाठी गजानन मारणेला दिलेला जाहीर पाठिंबा. नक्की कुठल्या नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत, त्याच्या नक्की कुठल्या नेत्यांशी संबंध आहेत, हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. नजीकच्या काळात गजानन मारणेला नक्की कुठले नेते भेटलेले होते, कोण कोण भेटलेलं होतं, त्या भेटी कुठे झालेल्या होत्या याच्यावर एक नजर टाकूयात. सगळ्यात पहिले म्हणजे पार्थ पवार. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यावेळेला देखील गजा मारणे चर्चेत आला होता. शहराध्यक्ष दीपक मानकर सुद्धा त्यावेळेला तिथे उपस्थित होते. ही भेट म्हणजे एक चूक होती असं अजित पवार नंतर म्हणाले होते. खासदार निलेश लंके. लोकसभा निवडणुकीवेळेस गजा मारणेनं निलेश लंके यांची भेट घेतलेली होती, त्यांचं अभिनंदन केलेलं होतं, त्यांचा सत्कार केलेला होता आणि तो सत्कार निलेश लंके यांनी स्वीकारतानाचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या भेटीमुळे निलेश लंके यांच्या पुढच्या अडचणी वाढणार का असं वाटत होतं, पण त्यांनी नंतर गजा मारण्याची पार्श्वभूमी मला माहित नव्हती असं म्हणत सारवासारव करायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील. गजानन मारणे यांना एका दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं होतं. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गजानन मारणे हा पुण्यातल्या कोथरूड भागात वास्तव्यास होता आणि 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तो इच्छुक होता, त्याची तयारी सुरू होती आणि चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार असल्यामुळे ही भेट घडून आली असावी अशा चर्चा ज्या आहेत त्या त्यावेळेला सुरू होत्या. मात्र त्याच्यावरतीचे स्पष्टीकरण आहे ते चंद्रकांत पाटील यांच्याकडनं त्यावेळेला आलेलं नव्हतं. गजानन मारणे यांची बायको जयश्री मारणे या मनसेच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रवेश केला होता. गजानन मारणेवर एकूण आतापर्यंत 28 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील 3 हत्येचे तर 6 हत्येच्या प्रयत्नांचे. त्याशिवाय खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी असे इतर गुन्हे सुद्धा त्याच्यावरती आहेत. मकोका कायद्याअंतर्गत झालेली ही 4थी कारवाई आहे. कुख्यात गुंड गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशीतील एका छोट्या गावातला आहे. काही वर्षांपूर्वी गजा मारणेचं कुटुंब कोथरूड इथल्या शास्त्रीनगर परिसरात राहायला आलं. शास्त्रीनगरला आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारी विश्वाकडे वळला. पतित पावन संघटनेचे जुने कार्यकर्ते असलेले आणि पुणे शहरात मोठं नाव असलेले मिलिंद ढोले यांची हत्या करून गजा मारणे यानं गुन्हेगारी विश्वात त्याचं पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर गजा मारणे यानं डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड या भागात आपली दहशत जी आहे ती पसरवलेली होती. गजा मारणे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी असे तब्बल 28 गुन्हे आहेत. गजा मारणे विरोधात पुणे पोलिसांकडून 2014 पासून 4था मकोका लावण्यात आलाय. अमोल बडे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात 2014 साली 2 मकोका लावण्यात आले होते. तर याच प्रकरणात गजा मारणे हा येरवडा कारागृहात सुद्धा जी शिक्षा आहे त्याला मिळालेली होती आणि तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. वकिलाकडून खंडणी मागितल्या प्रकरणात 2022 साली सुद्धा मकोका त्याच्यावरती लावण्यात आलेला होता आणि यावेळेसचा मकोका हा त्याच्यावरती लावलेला 4था मकोका आहे. या सगळ्या संदर्भात बोलताना काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात गजा मारणेला अनेक राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे. आता मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र इतके वर्षांपासून भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील हेच कोथरूडचे आमदार होते किंवा भाजपचं पुण्यात वर्चस्व राहिलेलं आहे, तर मग त्यावेळेला त्यांना दिसलं नाही का? मुरलीधर मोहोळ हे महापौर असताना सुद्धा गजा मारणे काही ऍक्टिव्ह नव्हता का? मग त्यावेळेला ही कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर आणखीन एक खळबळजनक दावा जो त्यांनी केलेला आहे तो असा आहे की गजा मारणे हा नक्की पालिका निवडणुकीच्या आधी तुरुंगातनं बाहेर आलेला असेल किंवा त्याच्यावरची जी ही कारवाई आहे ती कुठेतरी संपलेली असेल किंवा ही कारवाई होणार नाही, हा मकोका तरी किती दिवस टिकणार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे. असे दावे त्यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत. गजा मारणेवरती केलेली आत्ताची ही कारवाई खरंच यावेळेस त्याचा हा जो मकोका आहे तो टिकतो का, त्याला शिक्षा मिळते का, हे सगळं बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण गजा मारणे आणि त्याचं सोशल मीडिया आपण जर बघितलं तर त्याच्यावरती त्याची एक डॉन असल्याची जी भूमिका आहे किंवा जी इमेज आहे ती मेंटेन करण्यासाठी त्याचं सोशल मीडिया सुद्धा तशाच प्रकारे हाताळलं जातं किंवा तशा प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अनेक राजकीय नेत्यांबरोबरच्या त्याच्या ज्या
त्याचे जे फोटोज आहेत किंवा ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा आपल्याला त्याच्या सोशल मीडियावरती बघायला मिळतात. त्याच्यामुळे कुठेतरी एक इमेज मेंटेन करण्यासाठी म्हणून गजा मारणे किंवा स्वतःची एक डॉन जी इमेज आहे ती मेंटेन करण्यासाठी सुद्धा गजा मारणेकडनं प्रयत्न केले जातात. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? गजा मारणेवरती आताची कारवाई होतीये ती पूर्ण होणं गरजेचं आहे का? पुण्यात जो क्राईम रेट आहे तो वाढत चाललेला आहे, त्यासाठी गजा मारणे कितपत जबाबदार आहे? या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर इतर व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.